श्री स्वामी समर्थ. आषाढी अमावस्येचे दुःख त्रास संपत नसेल तर करायचे अत्यंत प्रभावी असे 34 तोडगे. नंबर 1. आषाढी अमावस्येच्या संध्याकाळी 7 लवंगा, 7 मिरे, लाल केसर आणि कुंकू घालून सप्तमुखी तुपाचा दिवा दक्षिणेकडे पेटवा. त्यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्ताचे पठण करा. पैशाची कमतरता भासत नाही. नंबर 2. आषाढी अमावस्येच्या संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला 108 प्रदक्षिणा घालाव्यात. याने जीवनात सात्विकता येते आणि सर्व प्रकारची संकट आपोआप दूर होतात. नंबर 3. मिठाचे 7 खडे, 7 लाल मिरच्या डाव्या मुठीत धरा. नजर लागलेल्या व्यक्तीस झोपून 7 वेळा पायापासून डोक्यापर्यंत फिरवा. नंतर हे साहित्य चुलीत टाका. अमावस्येला हा टोटका केल्यास अधिक उत्तम. 4 अमावस्या असो व इतर कोणत्याही दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने दारिद्र्य दूर होतं आणि धनाचं आगमन वाढतं. 5. कुंडलीतील चंद्रमा कमजोर असल्यास अमावस्येला गाईला दही भात खाऊ घालावा. याने मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्रासंबंधित दोष नाहीसे होतात. नंबर 6. आषाढ अमावस्येला चांदीचे नागनागिनीची पूजा करावी आणि पांढऱ्या फुलासह त्यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. याने सर्पदोषापासून मुक्ती मिळते. 7. आषाढ अमावस्येला जरासे तांदूळ केसरामध्ये मिसळून तांदूळ दिव्य किंवा दक्षिणमुखी शंखात घालावेत. तुपाचा दिवा लावून कमलगट्टा माळेने लक्ष्मी मंत्र अर्थात ओम श्री मंत्राचा 11 माळ जप करावा. याने घरात भरभरून धनधान्य येईल. 8. आषाढ अमावस्येला मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घालावी. माशांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालाव्यात आणि पक्ष्यांसाठी दानापाणी ठेवावं. असं केल्याने घरात पैशाची कमतरता जाणवत नाही. नंबर 9. आषाढ अमावस्येला 1008 महामृत्युंजय मंत्राचा जप करत महादेवांचे पंचामृताने अभिषेक करावा. याने सौभाग्यात वृद्धी होते आणि आर्थिक संकटही दूर होतात. अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो, म्हणजेच विवाहाचे योग प्रबळ होतात. नंबर 10. आषाढी अमावस्येला राहू, केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात. यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकारी, अपंग, अशक्त आणि गरिबांना वस्त्र, भोजन भेट द्यावे. त्याने दूषित ग्रहांची शांती होते. नंबर 11. आपल्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृदोष असल्यास एखाद्या पवित्र नदीकाठी योग्य पंडिताकडून पितरांनिमित्त तर्पण पिंडदान करावं. दोष शांत होतो. 12. अमावस्येला संध्याकाळी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिव्यात कापसाच्या वातीऐवजी लाल रंगाचा दोरा वापरा. शक्य असल्यास दिव्यात जरासं केसर मिसळावं. याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनाचं आगमन वाढतं. नंबर 13. या दिवशी महादेवाला अभिषेक केल्याने विवाहाचे योग प्रबळ होतात. नंबर 14. आषाढ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी तेथे तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसूक्ताचे पठण करा. पूर्वजांना यामुळे शांती लाभते, गरिबी नष्ट होते. 15. आषाढी अमावस्येला सूर्यास्तानंतर पिठाचा दिवा तलावात किंवा नदीत लावा. पूर्वज अमावस्येला पृथ्वीवर येतात आणि पूर्वज पृथ्वीवरून परतल्यानंतर त्यांच्या मार्गात अंधार पडू नये यासाठी पूर्वजांसाठी हे दिवे लावले जातात. नंबर 16. आषाढी अमावस्येला श्री हनुमानासमोर दिवा लावावा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसा पठण करा. यामुळे शत्रूंचा नाश होतो, शनिदोषापासूनही मुक्ती होते. नंबर 17. गरुड पुराणात आषाढी अमावस्या तिथीला
गोठ्यावर किंवा गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावावा आणि पितृकवच आणि पितृस्तोत्राचे पठण करावे असे सांगितले आहे. हा उपाय संध्याकाळी करा. हे उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात. नंबर 18. आषाढी अमावस्येत सकाळी पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करावी. पांढरी वस्त्रे परिधान करावीत. पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावे डाळ, भात, भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्नदान करावे. एका तांब्यात दूध, पाणी, पांढरे फूल भोलेनाथ शंकरांना अर्पण करावे. त्यांच्यासमोर मोहरीच्या तेलाचे निरंजन प्रज्वलित करून शिवमंत्राचा जप करावा. नंतर मंदिरामध्ये वस्तूंचे दान करावे. संध्याकाळी भगवान शंकरांची पूजा करावी. तांब्याच्या भांड्यांचं दान अवश्य करावे. नंबर 19. आषाढी अमावस्येच्या दिवशी तांदूळ कुंकवाने रंगवून दिव्य किंवा दक्षिणमुखी शंखात घाला. तुपाचा दिवा लावा आणि कमळाच्या जपमाळेने महालक्ष्मी मंत्राचा ओम श्री या मंत्राचा 11 वेळा जप करा. यामुळे संपत्तीचा साठा भरून निघेल. नंबर 20. काल सर्पदोष इत्यादीपासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी चांदीच्या नागाची पूजा करून त्याला पांढऱ्या फुलासह वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. नंबर 21. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमजोर असतो त्यांनी अमावस्येच्या दिवशी गायीला दही आणि भात घालावे. त्यामुळे मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्राशी संबंधित अशुभ प्रभावही दूर होतो. 22. घराच्या आणि आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र ती मोहरी टाकल्याने घराची वाईट शक्ती, करणी, भानामती यासारख्या बाधेपासून संरक्षण होते. नंबर 23. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजू असणाऱ्या मंदिरांमध्ये जाऊन हार, नारळ, खडीसाखर अर्पण करून मानसन्मान करावा. नंबर 24. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या तसेच घराच्या व दुकानाच्या वरून नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. 25. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. खूप प्रयत्न केल्यानंतर कामात यश मिळत नसेल तर आपण एक लाल सुती कापड घेऊन त्यात रेषेदार नारळ गुंडाळून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. मनात 7 वेळा आपली मनोकामना उच्चारून हे नारळ प्रवाहित करावे. 26. एक साबूत पाणीदार नारळ घेऊन स्वतःवरून 21 वेळा ओवाळून देवस्थळी अग्निस्वाहा करून द्या. हा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी करावा. 5 वेळा हा उपाय केल्याने लाभ मिळेल. या व्यतिरिक्त मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा पाठ करून चोला चढवावा. 27. अमावस्येला नारळाच्या रेषा किंवा नारळाचे जे वरचे कवच असते ते जाळून भस्म तयार करावे. त्यात नारळाचे पाणी मिसळून मिश्रण तयार करावे. या मिश्रणाने 7 पॅकेट तयार करावेत. यातून 4 पुड्या घरातील 4 कोपऱ्यात ठेवाव्यात. 1 पुडी गच्चीवर, 1 पिंपळाच्या मुळात आणि 1 स्वतःच्या खिशात ठेवावी. यावर कुणाची वाईट नजर किंवा वाईट सावली पडता कामा नये. 7 दिवसानंतर या सर्व पुड्या एकत्र कराव्यात. त्यातून 1 पुडी तिथे ठेवावी जिथून आपल्याला कमाई करायची आहे किंवा नोकरी करायची आहे. ती पुढे दाराच्या एखाद्या कोपऱ्यात लपवून ठेवावी. तरी हा टोटका एखाद्या अनुभवी व्यक्तीला विचारून अंमलात आणावा. 28. दृष्ट लागणे ही एक सामान्य बाब आहे. एखाद्याला दृष्ट लागली तो माणूस सतत चिडचिड करतो, अस्वस्थ होतो. एखाद्याला नजर लागली की बाळ सतत रडू लागतं, त्याला ताप चढतो, बाळ चिडचिड करू लागते. आपल्याकडे दृष्ट काढण्याचे अनेक पद्धती आहेत. येथे काही प्रभावी उपाय सांगत आहे. दृष्ट लागलेल्या व्यक्तीस झोपून भाकरीचा तुकडा पायापासून डोक्यापर्यंत 7 वेळा फिरवा. नंतर हा तुकडा अग्नीमध्ये टाकून द्या.
29. मिठाचे 7 खडे 7 लाल मिरच्या डाव्या मुठीत धरा. नजर लागलेल्या व्यक्तीस झोपून 7 वेळा पायापासून डोक्यापर्यंत हे फिरवा. नंतर हे साहित्य अग्नीमध्ये टाका. मंगळवार आणि शनिवारी हा टोटका केल्यास अधिक उत्तम. 30. बाळाला नजर लागली असेल आणि बाळ दूध पित नसेल तर एका वाटीत थोडे दूध काढून बाळावरून 7 वेळा उतरवा आणि हे दूध काळ्या कुत्र्याला पिऊ द्या. बाळ दूध पिऊ लागते. नंबर 31. नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्यांचं नजर रक्षा कवच वापरा. 32. तुम्ही ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चेनमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्याचे नजर रक्षा कवच घालू शकता, जे बाजारात सहजपणे उपलब्ध असतं. 33. काही ठिकाणी ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात. 34. नजर लागू नये म्हणून अमावस्येच्या दिवशी दारावर काळी बाहुली, लिंबू, मिरची, बिब्बा देखील लटकवला जातो. जय श्री स्वामी समर्थ.